So today we have to discuss about new topic, that is topic degree. Now I think many of you know about the degree in your lower classes. There are three types of degree: positive degree, comparative degree, and superlative degree. Now while you are talking about a degree, now adjective and adverb are very important to identify the adjective or adverb. That is very important in the degree, because this degree is used to compare something or someone else activity, or we can say someone else quality. We can compare here with one person to another, or one person to many person, or one person to one person. So that we can say degree of comparison. Now I have given some kind of information in Marathi here. विशेषण किंवा क्रिया विशेषण मीन्स ऍडजेक्टिव्ह और ऍडवर्ब यांचा उपयोग करून नामे, सर्वनामे किंवा क्रिया यांची तुलना करण्यासाठी डिग्री ऑफ कंपॅरिझनचा वापर केला जातो. मी शेअर द नेम ऑफ पर्सन और नाउन और प्रोनाउन, or we can say activity or the action is compared in the degree of comparison. There are three types of degree in English grammar. Those are positive degree, comparative degree, and superlative degree. Now to identify the degree, you must know the adjective. So now we will see that what is adjective. Now what is adjective? I have described here. The definition is also I have given here. So when you talk about degree, विशेषणाच्या किंवा क्रिया विशेषण या तीन प्रकारच्या रूपांचा वापर डिग्री मध्ये केला जातो. Means here in this the three types of degree, and in this degree form of adjective or adverb are used here. Now what is adjective? That was first word to see here. A word which gives additional information about the subject or a noun is called adjective. म्हणजे ज्याला आपण म्हणतो नामाबद्दल किंवा वाक्यातील कर्त्याबद्दल जर जास्त माहिती, एक्स्ट्रा माहिती देणारा एखादा शब्द असेल त्याला आपण काय म्हणतो? विशेषण म्हणतो. तसं इंग्लिश मध्ये त्याला आपण म्हणतो अ वर्ड विच गिव्ह एडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट सब्जेक्ट और नाउन इज कॉल्ड एडजेक्टिव्ह. नाउ आय हैव गिवन अ सेंटेंस हियर. ही इज अ क्लेवर टीचर. ही इज अ टीचर. नाउ हियर हु ही इज अ टीचर. तो टीचर आहे, परंतु त्या टीचर बद्दल जर एक्स्ट्रा माहिती दिलेली असेल, नाउन बद्दल किंवा सब्जेक्ट बद्दल एक्स्ट्रा माहिती देणारा वर्ड जर असेल तर कोणताही याच्यामध्ये क्लेवर. सो इट इज एडजेक्टिव्ह इन अ सेंटेन्स. नाउ एडवर्ब. A word which gives more information about the verb is called adverb. Now here a word which gives more information म्हणजे जो शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द असेल, क्रियेबद्दल अधिक माहिती देणारा वर्ड असेल, त्याला आपण म्हणतो एडवर्ब म्हणतो. नाउ हियर पीटी उषा रन्स फास्ट. पीटी उषा धावते, परंतु कशी धावते? फास्ट. सो दिस वर्ड गिव्ह मोर इन्फॉर्मेशन अबाउट रनिंग. दॅट्स व्हाय फास्ट इज एडवर्ब हियर इन अ सेंटेन्स. सो बिफोर स्टार्टिंग अवर टॉपिक, आपल्या टॉपिकला सुरुवात करण्याआधी वी शुड नो द फॉर्म ऑफ एडजेक्टिव्ह. आता एडजेक्टिव्हचे जे फॉर्म्स आहेत किंवा एडवर्बचे फॉर्म्स आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नाउ हियर आय हॅव फ्रेम अ स्ट्रक्चर हियर. आता मी एक स्ट्रक्चर तयार केलेलं आहे, एक चार्ट टेबल तयार केलेला आहे फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. मेथड्स ऑफ चेंजिंग फॉर्म. आता चेंजिंग फॉर्म करण्यासाठी मेथड कोणते, काय बदल करावा लागतो ते सुद्धा इथे दिलेलं आहे. मेथड्स ऑफ चेंजिंग फॉर्म मीन्स व्हॉट? नाउ चेंजिंग फॉर्म कोणकोणत्या डिग्री मध्ये? PD means positive degree, CD means comparative degree, SD means superlative degree. And now one syllable word म्हणजे एक वर्ड ऍडजेक्टिव्ह और ऍडवर्ब चे शेवटचे अक्षर ई असेल तर, सपोज लास्ट लेटर ऑफ adverb or adjective is E, then you can attach R or ST लावावे असं मी अर्थ दिलेला आहे. नाव इथं वर्ड बघा, लार्ज, लास्ट लेटर काय आहे? ई. त्याला मी काय म्हटलं इथं ई आर म्हणजे आर असेल. आता या डिग्री मध्ये फक्त काय लेटर लावलेला आपण आर. सुपर डिग्री मध्ये ST म्हणजे इथं काय म्हटलं, इथं रूल बघा, एडवर्ब और एडजेक्टिव्ह चे शेवटचे अक्षर ई असेल तर
आर व एस टी लावावे, म्हणजे याचा वापर करावा. आता पॉझिटिव्ह डिग्री मध्ये ई आयला असला, बरोबर. ऍडजेक्टिव्हचा मूळ फॉर्म आपण जो रूट फॉर्म असेल तो पॉझिटिव्ह डिग्री मध्ये वापरतो. कंपॅरेटिव्ह मध्ये आर फॉर्म किंवा ई आर लावलेला असतो. तर इथं ई आला म्हणून फक्त काय घ्यायचं आपल्याला, आर घ्यायचा. आणि त्याचं जर आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्री करायची असेल तर फक्त काय फॉर्म लावायचे, त्याला एस टी फॉर्म लावायचा, म्हणजे हा झाला लॉर्जेस. म्हणजे असं ऍडजेक्टिव्हचे फॉर्म्स आहेत ते आपल्याला येणं गरजेचं आहे. दुसरा वर्ड बघा ब्रेव, याचं सुद्धा लास्ट लेटर ई आहे, म्हणजे कंपॅरेटिव्ह मध्ये फक्त आर फॉर्म लावावा लागेल आणि सुपरलेटिव्ह मध्ये एस टी फॉर्म लावावा लागेल. म्हणजे बदल कसा करायचा डिग्री मध्ये ऍडजेक्टिव्हचा, तो इथे चार्ट हा आहे. क्लोज ई फॉर्म लास्ट लाईन मध्ये इथं फक्त कंपॅरेटिव्ह मध्ये आर येणार आहे, सुपरलेटिव्ह मध्ये एस टी फॉर्म लागणार आहे त्याला. आता स्ट्रेंज याचे सुद्धा लास्ट लेटर कोणता आलेला आहे, ई, म्हणजे इथं आपल्याला कंपॅरेटिव्ह मध्ये आर लावावा लागेल फक्त आणि सुपरलेटिव्ह मध्ये एस टी फॉर्म त्याला अटॅच करावा लागेल, म्हणजे तो होईल सुपरलेटिव्ह डिग्री मधला ऍडजेक्टिव्ह. आता पुढचा नियम बघायचा आहे, ऍडवर्ब और ऍडजेक्टिव्हचे शेवटचे अक्षर व्यंजन असेल. व्यंजन मीन्स कॉन्सनंट. व्यंजन मीन्स कॉन्सनंट. आय थिंक while we were discussing about आर्टिकल्स बद्दल चर्चा करत असताना आपण याचा विचार केला होता. शेवटचे अक्षर व्यंजन असेल. व्यंजन मध्ये अ लेटर एक्सेप्ट ए ई आय ओ यू. ए ई आय ओ यू हे जे वोवेल्स आहेत हे सोडून दुसरे जर असतील तर त्याला आपण काय म्हणतो, व्यंजन म्हणतो. तर ते व्यंजन जर असेल शेवटचे अक्षर, त्या व्यंजनापूर्वी एकच स्वर आणि त्याच्या आधी बिफोर दॅट कॉन्सनंट साऊंड, जो कॉन्सनंट लेटर आहे त्याच्या आधी जर एक वोवेल साऊंड आलेला असेल, ओनली वन वोवेल साऊंड, त्याच्या फक्त एक वोवेल साऊंड आला असेल तर तेव्हा आपण काय करणार आहोत मित्र हो, एकच वोवेल स्वर आला असेल तर कोणता वोवेल, ए ई आय ओ यू हा एक सेकंड लास्ट आला पाहिजे. लास्टला काय असायला पाहिजे, व्यंजन मीन्स कॉन्सनंट साऊंड अँड बिफोर दॅट वन वोवेल, त्याच्या आधी एक वोवेल म्हणजे एक स्वर असायला पाहिजे, यांच्यामधला एकच लेटर असला पाहिजे, डबल नाही. तर व्यंजन दोनदा लावून कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री करावा. आता इथं बघा जी, जी हा काय आहे, इट इज वन ऑफ द कॉन्सोनंट. जी हा काय आहे, एक कॉन्सोनंट आहे. त्याच्या आधी लेटर काय आलेला आहे, एक दुसरा आय आहे. आय आहे त्याच्यामध्ये ओव्हल्स मध्ये आहे, आय आलेला आहे, म्हणजे एकच ओव्हल आलेला आहे. म्हणून जो लास्ट लेटर जो घेणार होता आपण ऍडजेक्टिव्हचा, त्याचं कंपॅरेटिव्ह करताना त्याला डबल लेटर लिहायचे, त्याचं सुपरलेटिव्ह करताना सुद्धा तो डबल लेटर लिहायचा. बाकी रूल सेम आहे, ईएसटी फॉर्म लावायचा असेल किंवा ईआर फॉर्म लावायचा, बाकी रूल सेम असणार आहे. फक्त डबल लेटर कधी घ्यायचे, वेन लास्ट लेटर इज कॉन्सोनंट, जेव्हा शेवटचे लेटर काय असेल, कॉन्सोनंट असेल, ज्याला आपण व्यंजन म्हणतो मराठीमध्ये, ते असेल आणि त्याच्या आधी येणारा लेटर हा ए ई आय ओ यू मधला कोणताही स्वर असेल परंतु एकच असेल तर तेव्हा लास्ट येणारा लेटर हा काय असला पाहिजे, डबल असला पाहिजे. त्याच्यानंतर ईआर फॉर्म आणि ईएसटी फॉर्म हे कॉमन रूल आहेत आपल्या कॉम्पॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये. आता पुढचं लेटर बघायचं. आता इथं बघा पुढचं फॅट, इथं सुद्धा लास्ट लेटर कॉन्सोनंट आलेला आहे, म्हणजे व्यंजन आलेला आहे, त्याच्या आधी ए आलेला आहे. ए कोणता आहे, इथं वोवेल मधला आहे, म्हणजे आपण याला जो लास्ट लेटर टी आहे याला डबल घेणार आहोत, म्हणजे फॅट, फॅटर, फॅटेस्ट. इथं सुद्धा जर आपण दुसरा लेटर बघितला, वर्ड बघितला, तर त्याच्यामध्ये सुद्धा शॅड शब्द आलेला आहे, म्हणजे लास्ट लेटर काय कॉन्सोनंट साऊंड आहे, म्हणजे ए ई आय सोडून दुसरा साऊंड आलेला आहे, एकच आहे लेटर आणि त्याच्या आधी याच्यामधला एकच आलेला आहे, म्हणून इथं लास्ट जो आहे तो काय घेणार आहोत, आपण डबल घेणार आहोत. शॅड, शॅडर, शॅडेस्ट. आता पुढचा नियम बघूया. आता शेवटून दुसरे व तिसरे ए ई आय ओ यू पैकी असेल तर मात्र शेवटचे अक्षर दोनदा घेऊ शकत नाही. जर समजा ए ई आय यू मध्ये जर दोन आलेले असतील एकत्र तर तेव्हा मात्र आपल्याला शेवटचे अक्षर डबल घेता येत नाही. असं एक एक्झाम्पल दिलं बघा, चिप, ची एच, नंतर लास्टला पी लेटर बरोबर आहे व्यंजन, परंतु त्याच्या आधी दोन आलेले आहेत वोवेल साऊंड, जे वोवेल आहेत ए ई आय यू मधले दोन लेटर आलेले आहेत, म्हणून आपण इथं डबल घेतलेला नाही. नाहीतर आपण इथं ए आहे एकच आहे म्हणून घेतलाय, नाही तर काही न वाटेल की हा कॉन्सोनंट साऊंड आहे त्याच्या आधी वोवेल आलेला आहे तरी डबल घेतलं नाही, परंतु दोन जर असतील तर आपल्याला डबल घ्यायचं नाही. आता पुढचं बघूया आपण. पुढचा रूल आहे, ऍडवर्ब और ऍडजेक्टिव्हचे शेवटचे अक्षर वाय असेल तर वायचा आय करून ई आर ओ एस टी प्रत्यय लावावा. शेवटचा अक्षर जर वाय येत असेल ऍडजेक्टिव्हचा, विशेषणाचं जर शेवटचं अक्षर वाय येत असेल तर त्याच्या वायचं काय करायचं आपण आय, आणि कंपॅरेटिव्ह मध्ये त्याला काय करायचं आपण
ER प्रत्यय लावायचा, वायचा आय लिहायचा, वायच्या ठिकाणी आय लिहायचा आणि ER प्रत्यय त्याला आपल्याला लावायचा आहे. आणि सुपरलेटिव्ह करत असताना वायचा आय करायचा आणि EST फॉर्म लावायचा, म्हणजे तो कोण आहे सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह होणार आहे तो. आता इथं 3 लेटर लिहिले मी, होली, होलियर आणि होलियस्ट. पुढचं वर्ड बघा, बिझी, बिझियर अँड बिझिएस्ट. हेवी, हेवियर अँड हेविएस्ट. फक्त वाय असेल त्याला आय कन्वर्ट करायचा आणि कंपॅरेटिव्ह असेल तर ER फॉर्म आणि सुपरलेटिव्ह असेल तर वायचा आय करून EST फॉर्म लावायचा, तो आपला होईल सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आता काही अपवाद शब्द किंवा काही वेगळे शब्द असतात ते बघूया. आता काही शब्द आहेत त्यांना आपण ER किंवा ST लावत नाही. आता काही वर्ड्स जे आहेत त्याला आपण जे काही ऍडजेक्टिव्ह त्याच्या ER फॉर्म वापरला जात नाही, त्यांना EST फॉर्म वापरला जात नाही, त्यांना काय वापरायचे ते बघूया. आता जर समजा वर्ड लाईक ब्युटिफुल, आता ब्युटिफुल आपण ब्युटिफुलर किंवा असं वापरू शकत नाही, मग त्यामुळे त्याला कोणता शब्द वापरला आपण कंपॅरेटिव्ह करत असताना मोर शब्द आधी वापरले, म्हणजे मोर ब्युटिफुल. आणि सुपरलेटिव्ह करताना मोस्ट ब्युटिफुल. सुपरलेटिव्ह करताना काय केलेलं आपण मोस्ट ब्युटिफुल. इथं बघा फेथफुल, मोर फेथफुल कंपॅरेटिव्ह मध्ये, सुपरलेटिव्ह मध्ये मोस्ट फेथफुल. म्हणजे मोर कंपॅरेटिव्ह मध्ये वापरायचं आणि मोस्ट सुपरलेटिव्ह मध्ये वापरायचं, एवढं फक्त आपण लक्षात ठेवायचं आहे. आता पुढचं बघूया. आता एक्सेप्शनल वर्ड्स म्हणजे काही अपवाद आहेत की त्याचे तिघेही शब्दच वेगळे असतात, असे सुद्धा काही शब्द आहेत. आता इथं बघा, गुड किंवा वेल जर ऍडजेक्टिव्ह आलेला असेल तर कंपॅरेटिव्ह करत असताना बेटर, सुपरलेटिव्ह करत असताना बेस्ट. आता पुढचं बघा, बॅड किंवा इल जर शब्द दिलेला असेल ऍडजेक्टिव्ह म्हणून पॉझिटिव्ह डिग्री मध्ये, तर कंपॅरेटिव्ह करताना वर्स्ट आला पाहिजे, सुपरलेटिव्ह करत असताना वर्स्ट आला पाहिजे. आणि जर पॉझिटिव्ह मध्ये लिटल असेल, कंपॅरेटिव्ह मध्ये लेस आणि एस, सुपरलेटिव्ह मध्ये लिस्ट शब्द आला पाहिजे. आता आपल्याला पॉझिटिव्ह मधून कंपॅरेटिव्ह येईल असं नाही, सुपरलेटिव्ह मधून कंपॅरेटिव्ह किंवा कंपॅरेटिव्ह मधून सुपरलेटिव्ह किंवा कंपॅरेटिव्ह मधून पॉझिटिव्ह सुद्धा आपल्याला करायला आलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला ऍडजेक्टिव्ह जर बेस्ट दिलेला असेल सुपरलेटिव्ह मध्ये आणि सांगितलं असेल पॉझिटिव्ह करा, तर त्याच्यामध्ये गुड किंवा वेल शब्द वापरायचा. जर समजा इथं बेटर शब्द दिलेला असेल कंपॅरेटिव्ह मध्ये आणि तुम्हाला सांगितलं असेल सुपरलेटिव्ह करा, तर तिथं काय आला पाहिजे बेस्ट आला पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे ऍडजेक्टिव्हचे फॉर्म्स आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. आता पुढचं बघा, आता ओळखायचं कसं डिग्री ऑफ कम्पॅरिझन. स्मॉल, स्मॉलर अँड स्मॉलेस्ट, स्मॉल, स्मॉलर अँड स्मॉलेस्ट. आता स्मॉल म्हणजे काय हे झालं पॉझिटिव्ह डिग्री, स्मॉलर काय झाली कंपॅरेटिव्ह डिग्री आणि स्मॉलेस्ट काय झाली सुपरलेटिव्ह डिग्री. पुढचं बघा, डिग्री ऑफ कम्पॅरिझन मध्ये यंग म्हटलंय, यंगर, यंगेस्ट. यंग म्हणजे पॉझिटिव्ह, यंगर कंपॅरेटिव्ह आणि यंगेस्ट सुपरलेटिव्ह. आता इथं बघायचं आहे की काय काय वापरायचं, कसं ओळखायचं. व्हॉट आर द इंडिकेशन्स टू आयडेंटिफाय द डिग्री. 3 टाइप्स ऑफ डिग्री आहेत, त्या ओळखण्यासाठी इंडिकेशन्स काय आहेत, त्यांना कसं ओळखू शकतो हे आपण या स्लाइड थ्रू बघूया. आता पॉझिटिव्ह डिग्री असेल तर मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, हे काय आवश्यकता आपल्याला नाही, परंतु मी तरी इथे लिहून दाखवलेलं आहे पॉझिटिव्ह डिग्री. आता पॉझिटिव्ह डिग्री मध्ये काय काय आला पाहिजे, ऍडजेक्टिव्हचा मूळ फॉर्म किंवा ऍडव्हर्बचा मूळ फॉर्म, आणि कशामध्ये आला पाहिजे तो एज मध्ये आला पाहिजे. आणि एजेस मध्ये तो लिहिल्यानंतर काही ठिकाणी आपल्याला पुढे बघा इथं सो एज पण म्हटलंय पुढे मी, परंतु कधी जेव्हा तुम्ही नकारार्थी निगेटिव्ह करत असाल पॉझिटिव्ह डिग्री जर निगेटिव्ह असेल तर तेव्हा आपल्याला सो एजचा वापर करावा लागतो, त्याच्यामध्ये ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडव्हर्बचा वापर करावा लागतो. आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, अनुज इज एज टॉल एज अरमान. कंपॅरिझन केलेलं आहे, अनुज हा अरमान सारखा उंच आहे असं त्याचा अर्थ आहे. आता इथे बघा, ओनली 1 पर्सन इज कंपेअर विथ 1, एका व्यक्तीची तुलना एकाशीच केलेली असेल तर तेव्हा आपल्याला फक्त त्याचा आपण पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह करू शकतो, त्याचे सुपरलेटिव्ह डिग्री होत नाही. आता सुपरलेटिव्ह डिग्री त्याचं होत नाही तर आपण काय करायचं आहे, आय थिंक okay, now next we see comparative degree. In comparative degree काय काय आलं पाहिजे comparative degree मध्ये, how to identify the comparative degree, adjective oblique adverb, adjective किंवा adverb येणार आहे आणि त्याला ER फॉर्म लावलेला असेल. कोणता फॉर्म असणार आहे त्याला ER फॉर्म प्लस द्यान, त्याला द्यान असेल नंतर,
किंवा मोर दॅन, दॅन किंवा मोर दॅन हा शब्द असेल आणि तो कोणता डिग्री असणार आहे, ती कंपॅरेटिव्ह डिग्री. आता इथे काय म्हटलं, अनुज इज टॉलर दॅन अरमान, अनुज हा अरमानपेक्षा उंच आहे, म्हणजे एकाची तुलना एकाशीच केलेली आहे. आता सुपरलेटिव्ह डिग्री ओळखत असताना काय लक्षात ठेवलं पाहिजे, ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडवर्ब आहे त्याच्या आधी काय आला पाहिजे, द आला पाहिजे, त्याच्या आधी काय आला पाहिजे, द. आणि जो ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडवर्ब येणार आहे त्याचा ईएसटी फॉर्म आला पाहिजे, ईएसटी. आणि ज्याला ईएसटी फॉर्म लावू शकत नसेल त्याला द मोस्ट शब्द वापरायचा आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्री करत असताना. आता मोस्ट कोणकोणते शब्द कोणकोणत्यांना लावू शकतो आपण मोस्ट शब्द, ब्युटिफुल आहे, फेथफुल आहे, तर यांना आपण कोणते शब्द लावायचे आहे, मोस्ट. आणि त्याच्या आधी द हा कंपल्सरी सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये ऍडजेक्टिव्हच्या आधी आपल्याला वापरायचाच आहे. तर पुढचं बघूया आता, सुपरलेटिव्ह डिग्री आणि म्हणजे पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. जर याच्यात हे असेल तर कंपॅरेटिव्ह मध्ये काय आला पाहिजे किंवा सुपरलेटिव्ह मध्ये काय आला पाहिजे ते लक्ष द्यायचे का. जर समजा पॉझिटिव्ह डिग्रीचं उदाहरण तुम्हाला दिलेलं आणि पॉझिटिव्ह डिग्री मध्ये जर वाक्याची सुरुवात नो दरने केलेली आहे, त्याच्यानंतर एजेस मध्ये ऍडजेक्टिव्ह दिलेला आहे किंवा ऍडवर्ब दिलेला आहे, आणि त्याच्यानंतर कंपॅरेटिव्ह करत असताना जो दॅन शब्द तुम्ही ऍडजेक्टिव्हच्या नंतर वापरणार आहात त्याच्यानंतर एनी अदर वापरायचं. एनी अदर वापरल्यानंतर नाऊन जे वाक्यामधलं आहे ते वापरायचं आपल्याला. आणि सुपरलेटिव्ह मध्ये द आणि ऍडजेक्टिव्हचा ईएसटी फॉर्म वापरायचा आणि नाऊनचा वापर करायचा आहे. आता इथे मी दोन दाखवले, और म्हटले पुन्हा, नो अदर सो प्लस ऍडजेक्टिव्ह ऍडवर्ब. म्हणजे जेव्हा निगेटिव्ह सेंटेन्स नोट शब्द वापरायला असेल आपल्या पॉझिटिव्ह डिग्री मध्ये तेव्हा सो एज वापरा, नो शब्द नसेल तर एजेस वापरायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं नियम दुसरा आहे, बघूया आता, व्हेरी फ्यू. जर समजा व्हेरी फ्यू शब्द जर पॉझिटिव्ह डिग्री मध्ये आहे तर कंपॅरेटिव्ह करत असताना मोस्ट अदर शब्द वापरायचा. जसं इथं नो अदर असला तर एनी अदर आहे, तसा व्हेरी फ्यू जर असेल पॉझिटिव्ह मध्ये तर कंपॅरेटिव्ह करत असताना मोस्ट अदर वापरायचं आहे. बाकी नियम सेम असणार आहे. सुपरलेटिव्ह करत असताना वन ऑफ द वापरायचा. इथं ऍडजेक्टिव्हचा ईएसटी फॉर्म आणि द वापरायचा आहे जेव्हा नो अदर पॉझिटिव्ह मध्ये असेल. तो पॉझिटिव्ह डिग्री मध्ये जर व्हेरी फ्यू असेल तर त्याचं सुपरलेटिव्ह करत असताना ऍडजेक्टिव्हच्या आधी काय आला पाहिजे, वन ऑफ द हा शब्द आलाच पाहिजे. आता पुढचं बघा, एक्झाम्पल जेव्हा घेणार, एक्झाम्पलच्या इथे सुद्धा मी नियम आहेत ते एक्सप्लेन केलेले आहेत. आता इथे बघूया रूल्स. चेंज द प्लेस ऑफ बोथ द सब्जेक्ट. दोघं सब्जेक्टचं आपल्याला जागा बदलावी लागते, कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह करत असताना. परंतु कंपॅरेटिव्ह ते सुपरलेटिव्ह करताना थोडासा नाही वेगळा आहे. जसं एक्झाम्पल येईल तिथे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आता बघूया, चेंज द प्लेस ऑफ बोथ द सब्जेक्ट. दोन्ही सब्जेक्टची जागा बदलावी. वेन only two persons means two things or two subjects compare with each other, only positive and comparative possible. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांची तुलना केली असेल, दोन वस्तूंची एकमेकांची तुलना केली असेल किंवा एका वस्तूची एका व्यक्तीची एकाचीच तुलना केलेली असेल किंवा एका वस्तूची दुसऱ्याच्या गुणाची परंतु एकाशीच असेल तुलना केलेली, तर तेव्हा आपण काय करणार आहोत मित्र, त्याची पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीज पॉसिबल आहे, त्याचे सुपरलेटिव्ह मध्ये होत नाही. कारण सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये एकाची तुलना अनेकांची केलेली असेल तेव्हाच आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्री करता येते. आता पुढचा नियम बघूया, अफर्मेटिव्ह वर्ब हे निगेटिव्ह वर्ब आणि अफर्मेटिव्ह. आता समजा अफर्मेटिव्ह वर्ब जर दिलेला असेल पॉझिटिव्ह मध्ये तर कंपॅरेटिव्ह मध्ये निगेटिव्ह करायचंय, त्याला काय करायचंय, त्याला निगेटिव्ह करायचं. आणि जर समजा पॉझिटिव्ह मध्ये निगेटिव्ह असेल दिलेला वर्ब तर कंपॅरेटिव्ह करत असताना त्याला काय करायचं, अफर्मेटिव्ह करायचं. दोघंही एकमेकांची अपोजिट वर्ड तिथे वापरायचं. अपोजिट म्हणजे याचा अर्थ काय, जर समजा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर कंपॅरेटिव्ह पॉझिटिव्ह आली पाहिजे, म्हणजे मिनिंग पॉझिटिव्ह आलं पाहिजे, त्याचं सकारात्मक अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणतो ते आलं पाहिजे. त्याच्यानंतर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नसेल तर काळानुसार डू, डज आणि डीडचा वापर करावा. मग हे आपण बहुतेक टॉपिक मध्ये बघितले, आपण डू डजचा वापर कधी करायचा ते. आता पुढचा नियम बघूया आपण. इन द डिग्री वी चेंज द स्ट्रक्चर विदाउट चेंज द मिनिंग ऑफ द सेंटेन्स. म्हणजे कोणत्याही डिग्रीचं कोणत्याही डिग्रीमध्ये रूपांतर केलं तरी सुद्धा त्याचा अर्थ तोच असतो, अर्थ त्याचा बदलत
नाही. स्ट्रक्चर जरी बदललं तरी अर्थ आपण बदलू शकत नाही, कारण अर्थ कसा लिहिला तरी अर्थ आपण तोच असतो. आता इथं बघा, CD म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री जर पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह डिग्री निगेटिव्ह करायची आहे, आणि कंपॅरेटिव्ह डिग्री जर पॉझिटिव्ह असेल तर त्याचं म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री करताना निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक करायची आपल्याला. त्याच्यानंतर पुढचं बघूया आता, जर समजा कंपॅरेटिव्ह डिग्री जर निगेटिव्ह असेल, कंपॅरेटिव्ह डिग्री जर निगेटिव्ह असेल तर आपण काय करणार आहोत, त्याचा पॉझिटिव्ह करत असताना त्याला अफर्मेटिव्ह करायचं आहे. पॉझिटिव्ह डिग्री करत असताना त्याला काय करणार, पॉझिटिव्ह याचा अर्थ काय, अफर्मेटिव्ह. आता पुढचं बघूया आता, पॉझिटिव्ह डिग्री निगेटिव्ह असेल तर त्याला कंपॅरेटिव्ह करत असताना आपल्याला काय करायचं आहे, पॉझिटिव्ह करायचं आहे. आता पुढचं बघूया, विराज इज एज क्लेवर एज ओम. विराज इज एज क्लेवर एज ओम. आता इथं एका व्यक्तीची एकाशीच तुलना केलेली आहे, विराजची ओमशी तुलना केलेली आहे. म्हणजे काय आहे, पॉझिटिव्ह डिग्री. एजेस मध्ये ऍडजेक्टिव्हचा पहिला फॉर्म आलेला, म्हणजे कोणती डिग्री आहे, ही पॉझिटिव्ह डिग्री आहे. आता याचं कंपॅरिझन करत असताना, कंपॅरेटिव्ह डिग्री करत असताना, आता मी म्हटलं की दोघं सब्जेक्टची जागा बदलायची आपल्याला. कंपॅरेटिव्हचे पॉझिटिव्ह का, पॉझिटिव्हचे कंपॅरेटिव्ह करत असताना एका व्यक्तीची एकाशी तुलना असेल तेव्हा. आता बघा इथं विराज सुरुवातीला आलेला आहे, इथं शेवटी आलेला आहे या वाक्यामध्ये. आणि कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये बघा, ओम ज्याच्याशी तुलना केलेली आहे त्याला पहिले घेतलाय आपण, वाक्यामधला ऑक्झिलरी घेतलाय, त्याच्यानंतर नोट. आता आधीच मी तुम्हाला नियम सांगितलाय की जर समजा पॉझिटिव्ह डिग्री जर अफर्मेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह मिनिंग असेल त्याचं, तर त्याचं कंपॅरेटिव्ह करत असताना त्याला निगेटिव्ह करायचं. निगेटिव्ह साठी मी इथं कोणता शब्द वापरला आला आहे, नोट वापरलेला आहे. ओम इज नॉट क्लेवरर दॅन विराज. अर्थ तोच आहे, अर्थ बदललेला नाही. पहिल्या वाक्यात आहे विराज इज एज क्लेवर एज ओम, ओम इज नॉट क्लेवर दॅन विराज, म्हणजे दोघांचा अर्थ एकच आहे, दोघंही सारखेच हुशार आहेत. म्हणजे ओम त्याच्यापेक्षा हुशार नाही, म्हणजे सारखेच हुशार आहेत असे याचा अर्थ आहे. पुढचं बघूया एक्झाम्पल आता, मराठी इज नॉट सो इझी एज इंग्लिश. पॉझिटिव्ह डिग्री. आता इथं मी सो एज घेतलंय, सो एज काय घेतलंय मित्र, इथं नोट हा शब्द आलाय, निगेटिव्ह वर्ड आलेला आहे. आता नकारात्मक शब्द असेल तर मी तुम्हाला म्हटलं की जो ऍडजेक्टिव्ह वापरलेला असेल तर त्यात तो ऍडजेक्टिव्हचा मूळ फॉर्म एज एज मध्ये वापरतो, तर तो निगेटिव्ह करताना सो एज मध्ये वापरायचा आहे पॉझिटिव्ह डिग्री मध्ये. इंग्लिश इज इजियर दॅन मराठी, हाय झाली आपली कंपॅरेटिव्ह. जर समजा इथं पहिले जर वाक्य बघितलं तर पॉझिटिव्ह डिग्री आहे, याचा सकारात्मक अफर्मेटिव्ह आहे सेंटेन्स, तर कंपॅरेटिव्ह करत असताना त्याला आपण निगेटिव्ह केलेला आहे. आता इथं पॉझिटिव्ह डिग्री इथं काय आहे, निगेटिव्ह मिनिंग आहे, नोट शब्द वापरले, म्हणजे इथं कंपॅरेटिव्ह करत असताना त्याचं पॉझिटिव्ह मिनिंग आलं पाहिजे, अफर्मेटिव्ह सेंटेन्स आला पाहिजे. आता पुढचं इथं बघूया आपण, आता ही स्लाइड आपण बघितली, पुढची बघूया आता. आता बघा, ऑफ ऑल कंपॅरिझन विथ मिनिंग. आता आपण जे एक्झाम्पल बघितलं त्याच्यामध्ये एकाची तुलना एकाशीच केलेली होती, परंतु इथं एकाची तुलना अनेकांशी केलेली आहे मित्रो. तर अनेकांशी जर तुलना केलेली असेल तर त्याचं तिघही डिग्री आपण रूपांतर करू शकतो. म्हणजे पॉझिटिव्हचे कंपॅरेटिव्ह, कंपॅरेटिव्हचे पॉझिटिव्ह, किंवा या दोघांचं आपण सुपरलेटिव्ह करू शकतो जेव्हा ऑफ ऑलचा नियम असेल तेव्हा, म्हणजे अनेकांची तुलना केलेली असेल तेव्हा. आता इथं आपण बघूया, इन दिस टाइप वन थिंग, पर्सन, एनिमल और एनीथिंग इज कंपेअर्ड विथ मेनी अदर. एकाची अनेकांची तुलना केलेली असेल म्हणजे त्याचे गुण असतील, ते चांगले असतील, वाईट असतील, परंतु त्या गुणांची जर, त्या क्वालिटीची जर तुलना केलेली असेल अनेकांची, तर तेव्हा त्याचं सगळ्या डिग्री पॉसिबल आहे. तो म्हणजे तिघही पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह तिघही पॉसिबल असणार आहे. आता इथं बघा, रिमूव्ह ऑफ ऑल फ्रॉम द सेंटेन्स वाइल चेंजिंग इट टू सुपरलेटिव्ह टू पॉझिटिव्ह और कंपॅरेटिव्ह. म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये ऑफ ऑल हा शब्द दिलेला असेल तर त्याचं कंपॅरेटिव्ह करताना किंवा पॉझिटिव्ह करताना ऑफ ऑल हा शब्द आपल्याला काय करावा लागणार आहे, काढून टाकावा लागेल, जेव्हा तो सुपरलेटिव्ह मध्ये त्याचा वापर झालेला असेल तेव्हा. आता स्ट्रक्चर कसं असणार आहे बघूया. आता पॉझिटिव्ह करत असताना सुरुवात कशाने होणार आहे, नो अदर या शब्दाने सुरुवात करणार आपण. नो अदर्शनने सुरुवात केली की काय करणार आहोत आपण, पहिले सुपरलेटिव्ह डिग्रीचा जो ऍडजेक्टिव्ह असेल त्याच्या नंतरचे वाक्य, सुपरलेटिव्ह डिग्री मधला जो ऍडजेक्टिव्ह असेल त्याच्या नंतरचे वाक्य घेणार आहोत आपण. पहिले काय घेणार, नो अदर, त्याच्यानंतर सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह जो दिलेला असेल त्याच्या नंतरचं वाक्य जसं लिहून काढायचं. ते लिहून झाल्यानंतर वाक्यामधला ऑक्झिलरी वर्ब जो असेल तो घ्यायचा. ऑक्झिलरी वर्ब घेतल्यानंतर जो ऍडजेक्टिव्ह आपण
पॉझिटिव्हचा आहे तो वापरायचा एजेस मध्ये, आणि एजेस मध्ये तो वापरून झाल्यानंतर शेवटी वाक्यातला कर्ता लिहायचा. तसं आपण याचं पॉझिटिव्ह डिग्री मध्ये रूपांतर करू शकतो, ज्याच्यामध्ये अनेकांची तुलना केलेली असेल तो. आता त्याचं आपण कंपॅरेटिव्ह डिग्री करत असताना काय करणार आहोत, कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये सब्जेक्ट पहिला येणार आहे, पॉझिटिव्ह मध्ये काय करणार आहोत, सब्जेक्ट शेवटी घेणार आहोत आपण. परंतु कंपॅरेटिव्ह करत असताना सब्जेक्ट आधी आलेला आहे, सब्जेक्ट घेतल्यानंतर क्रियापद जे आहे ऑक्झिलरी ते घ्यायचे, त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह जो असेल त्याचा ईआर फॉर्म किंवा ईआर फॉर्म ज्याला यूज करता म्हणजे आपण ज्याला यूज करत नाही त्याला मोर शब्द वापरायचे ऍडजेक्टिव्हच्या आधी, त्याच्यानंतर दॅन आणि एनी अदर. मी जो नियम तुम्हाला सांगितला की नो अदर जर पॉझिटिव्ह मध्ये असेल तर सुपरलेटिव्ह कंपॅरेटिव्ह मध्ये काय आलं पाहिजे, एनी अदर. आणि रिमेनिंग सेंटेन्स आहे ते सेंटेन्स जसंच्या तसं लिहायचं, आणि जे उरलेलं नाव असेल, नाऊन ज्याला आपण म्हणतो ते शेवटी, आणि क्वेश्चन मार्क. जसं आपण एक्झाम्पल घेणार आहोत तर एक्झाम्पल मध्ये आपल्याला ते कळणारच आहे. आता हे बघूया. आता इथं शेक्सपियर इज द ग्रेटेस्ट ऑफ ऑल ड्रामॅटिस्ट. एकाची तुलना अनेकांशी केलेली आहे. आता शेक्सपियर इज द ग्रेटेस्ट ऑफ ऑल ड्रामॅटिस्ट म्हटले मी, ऑफ ऑल. आता ऑफ ऑलचा आधीच नियम बघितला का, ऑफ ऑल दिलेला असेल तर नो म्हणजे त्याचा पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह करताना त्याचा वापर आपण करणार नाही. त्यामुळे सगळ्यात पहिले काय घेणार आपण, नो अदरने वाक्याची सुरुवात केली. नो अदरने वाक्याची सुरुवात केल्यानंतर ऍडजेक्टिव्ह नंतरचे शब्द. आता ऍडजेक्टिव्ह कोणता आहे, ग्रेटेस्ट हा ऍडजेक्टिव्ह आहे, त्याच्यानंतर शब्द म्हणजे ऑफ ऑल पासून येणार. परंतु नियमामध्ये मी सांगितले ऑफ ऑलचा वापर करायचा नाही आपण कंपॅरेटिव्ह करताना किंवा पॉझिटिव्ह करताना, त्यामुळे ऑफ ऑल घेणार नाही. म्हणजे उरलेला शब्द कोणता आहे, ड्रामॅटिस्ट. आता तो ड्रामॅटिस्ट हा शब्द आपण घेतला. नो द ड्रामॅटिस्ट इज एज ग्रेट एज शेक्सपियर, म्हणजे शेक्सपियर सारखा हुशार कोणीही नाही असं त्याचा अर्थ आहे. आता किंवा त्याच्यासारखा महान कोणीही नाही असं त्याचा अर्थ आहे. आता त्याचा आपल्याला काय करायचं, पॉझिटिव्ह डिग्री, सॉरी आता ही झाली पॉझिटिव्ह डिग्री. आता आपल्याला त्याचं कंपॅरेटिव्ह करायचं. तर कंपॅरेटिव्ह करत असताना काय करणार आहोत, जो करता आलेला असेल सुपरलेटिव्ह मध्ये तो जसाच तसा येणार, ऑक्झिलरी ऑफ जसाच तसा येणार, परंतु जो ऍडजेक्टिव्ह घेणार आहोत त्याचा ईआर फॉर्म. आता ऍडजेक्टिव्हचा ईआर फॉर्म आपण आधीच नियमामध्ये बघितला की ऍडजेक्टिव्हचा आपल्याला ईआर फॉर्म वापरायचा असतो. इथे मी तुम्हाला एक्झाम्पल देताना सांगितलं ऍडजेक्टिव्हचा ईआर फॉर्म, किंवा ईआर नसेल तर मोर शब्द वापरतो आपण. परंतु इथे ग्रेटला आपण काय म्हटलंय, ग्रेटर दॅन एनी अदर. याच्यामध्ये नो अदर आला असेल इथं काय वापरणार आपण, एनी अदर ड्रामॅटिस्ट. हा झाला आपला सुपरलेटिव्ह टू पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह. आता पुढचं बघा, कंपॅरेटिव्ह अँड पॉझिटिव्ह टू सुपरलेटिव्ह. कंपॅरेटिव्ह मधून पॉझिटिव्ह किंवा पॉझिटिव्ह मधून कंपॅरेटिव्ह, किंवा त्याचं सगळ्यांचं सुपरलेटिव्ह डिग्री कशी करायची हे बघूया. आता नो द ड्रामॅटिस्ट इज एज ग्रेट एज शेक्सपियर. तेच वाक्य आहे, बदल काय झालेला आहे इथं, फक्त याचा आपण पॉझिटिव्ह मध्ये म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचा आपण इथं काय केलेलं आहे, कंपॅरेटिव्ह, आणि शेवटी काय केलेलं आहे, शेक्सपियर. आता जर समजा इथं नो द ड्रामॅटिस्ट इज एज ग्रेट एज शेक्सपियर, याचं जर आपल्याला कंपॅरेटिव्ह करायचं म्हटलं, कंपॅरेटिव्ह कशी करणार, शेक्सपियर जो नाव आहे ते शेवटी आहे ते पहिले घेतलंय, त्याच्यानंतर जो ऍडजेक्टिव्हचा एअर फॉर्म दॅन एनी अदर, आणि नाऊन आहे ड्रामॅटिस्ट. त्याच्यानंतर शेक्सपियर इज द ग्रेटेस्ट ऑफ ऑल ड्रामॅटिस्ट. तिथं त्या क्रमाने घेतलं, इथं फक्त क्रम चेंज केला आपण. परंतु नंतर आपल्याला प्रश्न पडेल ऑफ ऑल शब्द जर याच्यामध्ये नाही याच्यामध्ये का आला, कारण आधी जे एक्झाम्पल घेतलं आपण ऑफ ऑल शब्द गाळला होता आपण त्याचं पॉझिटिव्ह करताना आणि कंपॅरेटिव्ह करताना. आता पुढचं एक्झाम्पल आहे बघूया. मुंबई इज द बेस्ट सीपोर्ट इन इंडिया. मुंबई हे इंडिया मधला बेस्ट सीपोर्ट आहे. नो अदर सीपोर्ट इन इंडिया इज एज गुड एज मुंबई. म्हणजे काय झालं, पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह दोन प्रकारे केलेली आहे, परंतु एकच प्रकार लक्षात ठेवा, हा जसाचा तसा. आता नो अदरने सुरुवात केली असेल त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह नंतरचा पुढचा भाग जसाच तसा लिहायचा. त्याच्यानंतर एजेस मध्ये ऍडजेक्टिव्हचा जो मूळ फॉर्म आहे, रूट फॉर्म लिहायचा. त्याच्यानंतर वाक्यामध्ये दिलेला करता असेल तो जसाचा तसा लिहायचा. त्याच्यानंतर त्याचं जर कंपॅरेटिव्ह करत असताना करता जो असेल तो जसाच तसा लिहायचा. आणि ईआर फॉर्म, आता याच्यात ईआर फॉर्म नाही, दुसरा शब्द येतो, कारण दुसरा काय येतो, बेस्ट जर सुपरलेटिव्ह मध्ये असेल तर कंपॅरेटिव्ह मध्ये काय येणार आहे, बेटर, आणि पॉझिटिव्ह मध्ये काय येणार आहे, गुड. जसं आपण तो चार्ट बघितला त्याच्यानुसार. म्हणजे याचं कंपॅरेटिव्ह डिग्री कशी येणार, मुंबई इज बेटर दॅन एनी अदर सीपोर्ट इन इंडिया. आता व्हेरी फ्यूचं सेंटेन्स बघूया, फक्त याचा नियम सांगतोय, बाकी आपण नंतर बघूया. वन ऑफ द इज यूज्ड इन सुपरलेटिव्ह डिग्री, वी कॅन चेंज इट इनटू कंपॅरेटिव्ह अँड पॉझिटिव्ह डिग्री. याचा आपण दोन्ही प्रकार करू शकतो.
कंपॅरेटिव्ह पण करू शकतो आणि पॉझिटिव्ह डिग्री मध्ये सुद्धा याचं रूपांतर करू शकतो. नंतर पॉझिटिव्ह डिग्रीची रचना काय असली पाहिजे, जर वन ऑफ द जर कंपॅरेटिव्ह आपलं सुपरलेटिव्ह मध्ये आला असेल तर पॉझिटिव्ह करताना व्हेरिफिने वाक्याची सुरुवात करायची आहे, प्लस सुपरलेटिव्ह डिग्री नंतरचे जे वाक्य आहे, सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये जे ऍडजेक्टिव्ह त्याच्या नंतरचं वाक्य आहे ते जसंच तसं लिहायचं, त्याच्यानंतर ऑक्झिलरी वर्ब लिहायचा आणि एजेस मध्ये ऍडजेक्टिव्हचा मूळ फॉर्म लिहायचा, त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहायचा. हे झालं म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीची रचना जेव्हा वन ऑफ द हे जर सुपरलेटिव्ह मध्ये असेल तेव्हा. आणि कंपॅरेटिव्ह करत असताना करता असेल तर जसाच तसा ऑक्झिलरी वर्ब जसाच तसा आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीचा ऍडजेक्टिव्ह घ्यायचा आहे, त्याच्यानंतर त्यानंतर मेनी अदर किंवा मोस्ट अदर आणि उरलेलं वाक्य हे जसंच्या तसं लिहायचं. तेव्हा आपला तो व्हेरिफ्यूचा नियम इथं आपण यूज करणार आहोत. आता इथं बघा एक्झाम्पल, मुकेश अंबानी इज वन ऑफ द रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड. आता वन ऑफ द जर इथं आलेला असेल सुपरलेटिव्ह मध्ये तर पॉझिटिव्ह करत असताना वाक्याची सुरुवात व्हेरी या शब्दाने करावी. आधीच नियमामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता व्हेरी फ्यू पर्सन्स इन द वर्ल्ड, आता इथं अनेकांची रचना अनेक वाचनी म्हणून इथं व्हेरी फ्यू म्हटलंय मी. पर्सन्स इथं फ्लुरल घ्यायचं. जेव्हा व्हेरी फ्यू शब्दाने जेव्हा पॉझिटिव्ह डिग्री करतो आपण तर जे नाव असेल, पर्सन असेल किंवा कोणताही सब्जेक्ट जो असेल ज्याच्याशी तुलना केलेली आहे तर ते अनेक वचने आले पाहिजे. आता व्हेरी फ्यू पर्सन इन द वर्ल्ड, इथं अनेक वचने म्हणून इथच्या ऐवजी इथं आर घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर एजेस मध्ये जे मूळ रूप आहे ऍडजेक्टिव्हचे ते घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर वाक्यामधला करता. पुढचं सेंटेन्स बघूया आता, मुकेश अंबानी इज रिचर दॅन मोस्ट अदर पर्सन इन द वर्ल्ड. आता मी तुम्हाला म्हटलं की मोस्ट अदर किंवा मेनी अदर आपल्याला त्यानंतर बाकी नियम सेम आहे, फक्त इथं मोस्ट अदर किंवा मेनी अदर. आणि दुसरं जर वन ऑफ द नसेल, व्हेरी फ्यू जर असेल नसेल पॉझिटिव्ह मध्ये आणि सुपरलेटिव्ह मध्ये जर वन ऑफ द नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला एनी अदर वापरायचं आहे. जर वन ऑफ द सुपरलेटिव्ह मध्ये आहे, व्हेरी फ्यू जर पॉझिटिव्ह मध्ये आहे तर कंपॅरेटिव्ह करत असताना त्यानंतर मोस्ट अदर किंवा मेनी अदर हा शब्द आपल्याला वापरायचा. मित्रांनो आज आपण इथेच थांबूया, पुन्हा याचं थोडंसं रिव्हिजन घेऊया, कारण कसं आहे की हे क्लिअरली समजलं असेल असं